रेणावी येथील श्री रेवणसिद्ध देवाचा शुक्रवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी प्रकट दिवस आहे। या निमित्त सकाळी 9 ते 11:30 या वेळेत युवा कीर्तनकार हबप चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन यासह विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री रेवणसिद्ध देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी दिली। प्रतिवर्षाप्रमाणे श्री रेवणसिद्ध देवाची पालखी शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता रेणावीतून शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करेल। त्यानंतर रात्री रेवणसिद्ध मंदिरात परत येईल। रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी श्री रेवणसिद्ध देवाच्या प्रकट दिवसानिमित्त पहाटे 3 ते 5 या वेळेत महापूजा, रुद्राभिषेक, पहाटे 5 ते 6 या वेळेत होम हवन, सकाळी 7:30 ते 8 या वेळेत श्री रेवणसिद्धाची आरती, सकाळी 9 ते 11:30 या वेळेत कैलासवासी वैशाली जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक जगन्नाथ पाटील यांच्या वतीने युवा कीर्तनकार हबप चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन होईल। त्यानंतर सकाळी 11:30 वाजता करवीरपेठ कोल्हापूरचे श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्या नरसिंह भारती शंकराचार्य यांचे आशीर्वचन, दुपारी 12:01 श्रीचा जन्मकाळ, फुलांची पुष्पवृष्टी होईल। त्यानंतर श्रीची महाआरती होईल। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत धामणी येथील पांडुरंग वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने हरिपाठाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर रेणावी जिल्हा परिषद मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना श्री रेवणसिद्ध देव देवस्थान ट्रस्ट, पत्रकार हाजरा तांबोळी पवार आणि संदेश कुमार नष्टे यांच्या वतीने बक्षीस वितरण केले जाणार आहे। त्यानंतर दुपारी 12:30 वाजल्यानंतर भाविकांसाठी ढवळेश्वरचे युवा उद्योजक महेंद्र शेठ शिंदे, वासुंबेचे प्रमोद शेठ पवार, प्रदीप पाटील, सयाजी मळिक, सुरेश हसबे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तर महाप्रसादानंतर भजन व भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे। श्री रेवणसिद्ध देवाच्या प्रगट दिनानिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी केले आहे।